महिला उद्योजकांसाठी आनंद नगरी खरेदी महोत्सवाचे यशस्वी आयोजन. सारसनगरमधील जैन स्थानक या ठिकाणी या 2 दिवसीय महोत्सवाचे आयोजन. सारसनगर येथील जैन स्थानक येथे राधे महिला गृहोद्योग माध्यमातून महिला उद्योजकांसाठी भव्य आनंद नगरी खरेदी महोत्सव आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन सौ उज्ज्वला मालू व सौ स्वाती नागोरी यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभाग 14चे उमेदवार गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, भगवान फुलसुंदर यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गणेश भोसले यांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, बचत गटांच्या सहाय्याने आपला व्यवसाय वाढवावा आणि अशा उपक्रमांचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन केले. राधे महिला ग्रुपच्या वतीने आयोजित या गृह उद्योग प्रदर्शनामुळे महिलांना आपली उत्पादने मांडण्याची व व्यवसायाच्या नव्या संधी मिळविण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले. यावेळी अनिलजी मेहर, अलका मुंदडा यांच्यासह इतर सहकार्य करणाऱ्या महिलांनी अथक परिश्रम घेतले. अशा उपक्रमांमुळे महिलांना नव्या कल्पना, उद्योगवाढीची प्रेरणा मिळून भविष्यात अधिक सक्षम उद्योग निर्मिती होईल अशी उपस्थित पदाधिकारी महिलांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिला उद्योजकांना शुभेच्छा देत आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रतिनिधी दीपक कासवासह सुनील गायकवाड, अहिल्यानगर. राधे महिला ग्रुपच्या वतीनं एक चांगल्या व्यासपीठाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी ज्यांनी असे प्रचंड परिश्रम केले असे आमच्या मालूताई आणि नागोरीताईसाठी आपण टाळ्या वाजवाव्यात की त्यांनी हे सगळं करण्यासाठी गेले 15-20 वर्षापेक्षा जास्त त्यांचे परिश्रम चालू आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीचं एक व्यासपीठ आपल्या सगळ्या महिलांना या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खूप चांगल्या पद्धतीचे नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि मी सारसनगर वासी असतील किंवा आसपासचे सगळे नागरिक असतील त्यांना विनंती करतो की आपण याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो. या ठिकाणी थोडंसं या परमार्थाबरोबर तुमचा घराचा स्वागतही सांगतो. येत्या 15 तारखेला अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी आपल्या अहिल्यानगर शहराचे हिंदू धर्मरक्षक गोरक्षक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी अशी युती झालेली आहे आणि या युतीच्या माध्यमातून संग्राम भैयांनी आपल्या या प्रभाग 14 साठी आपल्या नगरीचे उपमहापौर विद्यमान नगरसेवक सन्माननीय गणेशरावजी भोसले साहेब, त्याचबरोबर या नगरीचे प्रथम महापौर भगवानरावजी फुलसुंदर यांच्या सुविधे पत्नी सुनीताताई फुलसुंदर व पर्यटन बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक माजी नगरसेवक संजयजी चोपडा साहेब यांच्या सुविधे पत्नी मीनाताई संजय चोपडा, महिला बाल कल्याण समितीच्या माजी उपसभापती यांना उमेदवारी निश्चित केलेली आहे. तर आणि त्याचबरोबर या ठिकाणी या व्यासपीठावर आमच्या प्रयास ग्रुपच्या सर्वेसर्वा की ज्यांचं गेल्या कितीतरी वर्षापासून पाहतोय म्हणजे निस्वार्थ असं प्रयास ग्रुपचं काम चालू आहे. त्या अलका भाभी मंडळांसाठी सुद्धा आपण जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवायचं. राधे महिला ग्रुपच्या वतीने हे गृह उद्योगचं आज प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्या निमित्ताने आम्हाला चौघांना या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो, आभार मानतो. आणि या महिलांचे आणि ताईंचे सुद्धा यांना मी सगळ्यांना अभिनंदन करतो. एक चांगले उपक्रम या ठिकाणी तुम्ही राबवतात. महिलांसाठी काहीतरी उद्योग धंदा या ठिकाणी तुम्ही या माध्यमातून तयार करतात जेणेकरून महिलांना सुद्धा याच्यातून आयडिया काय मिळतील, चालना मिळणार या धंद्यामध्ये आणि याच्यातून काहीतरी मोठा उद्योग सुद्धा निर्माण होऊ शकतो. तर मी त्यांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. सावित्रीबाई फुले नगरामध्ये आज या महावीर भवनमध्ये राधे ग्रुप आणि प्रयास ग्रुप यांच्या मार्फत नगर शहरातील महिला उद्योजकांना, छोट्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत होईल या संदर्भात या दोन्ही ग्रुपनी आज मोठं एक शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या शिबिराचं उद्घाटन आज या ठिकाणी सगळ्या माझ्या स्टॉलचं उद्घाटन माझ्या माता भगिनींच्या हाताने झालेलं आहे. खरं म्हणजे अलका भाभी इतक्या लोकांसाठी कष्ट घेत असतात की सगळा समाज
चांगला व्हावा याच्यासाठी त्यांचं रात्रदिवस कार्य चालू असतं. राधे ग्रुप त्याच पद्धतीने त्यांच्याबरोबर काम करतं. हे पहा, कुठलाही उद्योजक तयार होताना पहिल्यांदा छोटाच व्यवसाय करतो आणि नंतर तो मोठा होतो. नदीचा उगमही छोटा असतो, समुद्राला मिळताना ती नदी मोठी होती. तसंच हे छोटे उद्योजक तयार होऊनच मोठा व्यावसायिक तयार होतो. त्यांचा हा उपक्रम अतिशय सुंदर आहे आणि याच्यामुळं नगर शहराच्या उद्योगाला भरभराटी मिळणार आहे. मी त्यांच्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज आपण सर्वजण आनंद नगरी या राधेय महिला ग्रुपनी मालू मॅडम आणि नागोर मॅडमनी जे या ठिकाणी प्रदर्शन ठेवलेलं आहे, तर याचा सर्व समाजाने लाभ घ्यावा. महिलांसाठी अतिउत्तम असे हे कार्य केलेलं आहे आणि जैन स्थानक सारसनगर यांनी फार मोठी चांगली सुरुवात केलेली आहे आणि अशाच पद्धतीने सर्व आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यांनी महिलांना प्रोत्साहन द्यावं आणि एक उद्योजिका जे नवीन आहेत त्यांना ही सुवर्ण संधी आहे. तरी हा मेसेज आपल्या पूर्ण समाजामध्ये पाठवून जास्तीत जास्त महिलांनी आणि सर्व समाजाने या ठिकाणी भेट द्यावी. अतिसुंदर असे सर्व स्टॉल आहेत आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. आणि सर्वात महत्त्वाचं, जे सध्या गुडघे दुखीचं प्रमाण आहे आणि गुडघे बदलणं आणि आदू होणं असा प्रकार सर्वत्र चाललेला आहे, तर या ठिकाणी त्याचा खास स्टॉल उघडला की गुडघे बदलायची गरज नाही असं नॅचरल आयुर्वेदाचं औषध आहे. निश्चित स्टॉलला भेट द्या, अनुभव घ्या. कसले त्याचे साईड इफेक्ट नाहीत, फक्त अप्रचार होतो. या ठिकाणी मुद्दाम त्याचा स्टॉल लावलेला आहे, त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा. धन्यवाद. नमस्कार. राधेय महिला ग्रुप जो आहे त्यांनी उज्ज्वलाताई मालू आणि स्वातीताई नागोरी यांनी हा बचत गटाचे स्टॉल आनंद नगरीमध्ये इथं आयोजित केलेला आहे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय युनिक अशी कल्पना उज्ज्वलाताई मालू यांनी मांडली आणि त्यांची मैत्रीण स्वाती नागोरी यांनी त्यांना साथ दिली. यावेळी सगळे 14 नंबर वॉर्डचे जे नगरसेवक आहेत, माननीय गणेशजी भोसले, प्रकाश नगरे आणि इतर सर्व नगरसेवक उपस्थित होते आणि आपल्या प्रयास ग्रुपच्या अलकाताई मुंदडा यांनी सर्व प्रयास ग्रुपच्या महिला इथं आलेल्या होत्या. प्रयास ग्रुपच्या माध्यमातून आणि ह्या राधेय ग्रुप जो आहे आणि त्यांचा राधा राणी एक ग्रुप आहे, या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या नेहमीच प्रयत्न करत असतात. 2 दिवस हे प्रदर्शन असणार आहे. महिलांच्या आवडीचा विषय म्हणजे फॅशन आणि जे शॉपिंग आणि त्याचे शॉपिंगसाठी आणि सगळं महिलांना शॉपिंगला जे जे काही आवडतं ते सर्व इथं उपलब्ध आहे. तुमच्या माध्यमातून मी एक आवाहन करू इच्छिते की 2 दिवस हे प्रदर्शन असणार आहे. सर्व परिसरातील आणि नगरमधील सर्व महिलांनी इथं यावं, भरपूर शॉपिंग करावी आणि आपल्या महिला भगिनींना आर्थिक सक्षमीकरणासाठी एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपला हातभार लावावा, ही मी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छिते. धन्यवाद. नमस्कार, मी उज्ज्वला मालू. आज राधेय महिला गृह उद्योग हे मी आणि स्वाती नागोरी दोघींनी मिळून आम्ही एक आयडिया काढली, संकल्पना काढली होती. त्यात माझ्या मैत्रिणीने मला साथ दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भागानगरे साहेबांनी आम्हाला, मी फक्त एवढंच म्हटले की सर आम्हाला सर असं असं करायचंय, तर ते म्हणले भाभी तुम्ही पुढे चला. दरवेळेला आपण त्यांना म्हणतो तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, तर ह्या वेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. हे ह्या डेअरिंगने मी पुढे आली. त्यात मला अलका भाभींनी पण खूप हेल्प केली, त्यांचं पण मला खूप मदत मिळाली. त्यांनी पण माझं प्रोत्साहन वाढवलं. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्या इतक्या प्रेमळ आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला सांगितलं, मी त्यांना म्हटलं भाभी कसं करू, तर त्यांनी मला इतका भारी शब्द दिला की जहां ना पोहोचे बैलगाडी वहां पोहोचे मारवाडी. ही संकल्पना मला खूप आवडली आणि मी मारवाडी आहे हे सिद्ध करून दाखवलं. हे एवढंच मी बोलू इच्छिते. आणि आमचे मेहेर, अनिल भैया मेहेर यांनी पण आम्हाला खूप जास्त एक एक आयडिया देत गेले आणि त्यांच्या आयडियानुसार आम्ही जे हे आज एवढं मोठं भव्य उभं केलेलं आहे, तर त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी एकदा व्हिजिट करा आणि आमच्या इथे स्टॉलला बघायला या. सगळ्यांनी व्हिजिट करा, जास्तीत जास्त महिला या आणि आपल्या आजूबाजू सगळ्यांना घेऊन या. बस एवढीच विनंती करते. धन्यवाद. राधेय महिला ग्रुप आयोजित आम्ही जे एक्झिबिशन सुरुवात केली आणि त्याला आम्हाला खूप सगळ्या दृष्टीने चांगले प्रोत्साहन मिळालं, मार्गदर्शन मिळालं. अनिलजी मेहर, भागानगरे, प्रकाशजी भागानगरे, अलकाताई मुंदडा, सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं, मार्गदर्शन मिळालं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि सर्वांनी या प्रदर्शनाला येऊन भेट द्या, सगळ्या महिलांनी, सगळ्या कुटुंबियांनी, असे मी त्यांच्याबद्दल अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद.